भवानी जय शिवाजी. तर नमस्कार मित्रांनो, श्रीराम समर्थ. गोव्याच्या भूमीत एक असे मंदिर आहे ज्याचा इतिहास थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाशी जोडलेला आहे. हे मंदिर म्हणजे श्री सप्तकोटेश्वर मंदिर. आज मी शिवप्रतिष्ठा निवा हिंदुस्थान सांगली यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक मंदिराकडे एक प्रेरणादायी पायी मोहीम करत आहोत. तर चला मग पाहूया या संपूर्ण मोहिमेचा प्रवास. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, समोर छोटी मुले मैदानी खेळ खेळत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहतात हे छोटे बाल मावळे आहेत. ते या मोहिमेसाठी लागणारे मैदानी खेळ जे खेळत आहेत त्यासाठी लागणारे हत्यारे घेत आहेत. तुम्ही समोर पाहत आहात. तर मित्रांनो, या मोहिमेची सुरुवात गोव्यातील डिचोली येथील झाली आहे. भगवा ध्वज हातात घेऊन शिवभक्त मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी झालेला आहे. पाहू शकता माझ्या पाठीमागे. तर ही मोहीम केवळ चालण्याच नाही तर इतिहास, संस्कार आणि एकतेचा संदेश देणार आहे. तर खूप
दूरवरून प्रवास करून गोवा येथे हे विविध भागातून शिवभक्त येथे आलेले आहेत या मोहिमेला. पाहू शकता माझ्या पाठीमागे. तर आता सध्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. पालखी घेऊन जात आहोत आपण, पाहू शकता तुम्ही. तर एकूण मोहिमेचा 7 ते 8 किलोमीटर प्रवास होता मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर महादेव. ए संतू दादा. तसेच मित्रांनो, पायी प्रवास आणि घोषणा खेळानंतर सुरू झाला खरा प्रवास. शेकडो शिवभक्त ध्वज घेऊन पायी निघाले. संपूर्ण वातावरण जय घोषाने दुमदुमून गेले आणि जय भवानी, जय शिवाजी, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव या अशा अनेक घोषणामुळे संपूर्ण वातावरण उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली. तर पाहू शकता मित्रांनो, इथं डिचोली येथे आलो. प्रथम शिवाजी महाराजांना पुतळ्यांना पुष्प अर्पण केलं, पाहू शकता तुम्ही. ते सर्व विविध भागातून आलेले शिवभक्त येथे गोळा झाले आणि इथून पुढे असा प्रवास चालू झाला. मित्रांनो, या मोहिमेत तरुणांसाठी विविध मैदानी खेळ आयोजित करण्यात आले होते. खेळामुळे शरीर मजबूत होते आणि संघ भावना वाढते. याच माध्यमातून तरुणांमध्ये शिस्त, धैर्य आणि नेतृत्वाची भावना निर्माण होते. तर पाहू शकता, पालखी आहे ही आणि या पालखीमध्ये जो शिवाजी महाराजांचा गोव्यामधील इतिहास आहे ते इथे दाखवण्यात आलेला आहे. तर पाहू शकता, इथे जयघोषाने मोठ्या प्रमाणात या मोहिमेची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, एकूण प्रवास 7 ते 8 किलोमीटरचा होता, पण शिवाजी महाराजांचे इतिहास आणि प्रेरणा एक उत्साह होता. इतके ऊन होते तरी उन्हामध्ये शिवभक्त न दमता न थकता एक शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन पुढे चालत होते.
पाहू शकता मित्रांनो, हा संपूर्ण परिसर गोव्यामधील डेचोली येथील आहे आणि छोटे शिवभक्त पण होते. तर मित्रांनो, गोव्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे खूप मोठे योगदान आहे. जेव्हा हे पवित्र मंदिर उद्ध्वस्त झाले होते तेव्हा महाराजांनी श्री सप्तकोटेश्वर मंदिर याची पुनर्बांधणी केली. यातून त्यांनी हिंदवी स्वराज्याची आणि धर्मरक्षणाची भूमिका स्पष्ट केली. आज हे मंदिर त्या महान इतिहासाची साक्ष देत असे उभे आहे. तर मित्रांनो, ऊन मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे शिवभक्त थोड्या वेळासाठी 2-3 ते 5 मिनिटासाठी शिवभक्त थांबत होते, थोडे पाणी पिऊन, आणि तसेच पुढे आपली ही मोहीम पुढे राबवत होते. पाहू शकता तुम्ही. आणि ऊन भरपूर होते, या उन्हामध्ये चढ उतार येत होते, त्यामुळे शिवभक्तांना थोड्या वेळासाठी थांबावे लागत होते. पाहू शकता तुम्ही. सध्या हे 11 आणि 11:30चे टायमिंग आहे आणि माझ्यासोबत एक छोटे पण बालमावळे आहेत. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या मोहिमेचा एकच उद्देश आहे की शिवाजी महाराजांचे इतिहास सर्वत्र पसरवणे, हाच उद्देश आहे या मोहिमेचा. तर पाहू शकतात, मोठ्या प्रमाणात भगिनी पण या मोहिमेत सामील झाल्या होत्या. मित्रांनो, हे काय कोकण नव्हे, तुम्ही पाहत आहात नारळाची उंच उंच अशी झाडे. तर हे आहे गोवा. तर मित्रांनो, गोवा हे नुसते बीच फिरण्यासाठी नसून इथे खरंच शिवाजी महाराजांचा इतिहास बघण्यासाठी एकदा नक्की आले पाहिजे. तर पाहू शकता तुम्ही हे गोव्यातील सौंदर्य. तर खूप लोकांना असा एक मोठा गैरसमज आहे मित्रांनो, गोवा हे फक्त फिरण्याचे एक पर्यटन स्थळ असे आहे. पण मित्रांनो, इथे शिवाजी महाराजांचा इतिहास पण आहे. एकदा या गोव्यामध्ये इतिहास बघण्याची खूप गरज आहे मित्रांनो. आणि तिथं खास म्हणजे श्री सप्तकोटेश्वर मंदिर. ज्यावेळी पोर्तुगीज या गोव्यावर आक्रमण केले त्यावेळी शिवाजी महाराजांनी कर्दन काळ बनून या गोव्याला तारणहार करणार एकमेव राजे म्हणजे शिवाजी महाराज होते मित्रांनो. तर आता आपण दीर्घ प्रवासानंतर अखेर आम्ही येथे पोहोचलो या पवित्र स्थळी.
मित्रांनो, प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर आपण इथे पोहोचत आहोत. समोर तुम्हाला मंदिर दिसत आहे, श्री सप्तकोटेश्वर मंदिर, नारोळ गोवा येथील. पाहू शकता तुम्ही बाजूला सुंदर असा निसर्ग आणि निसर्गरम्य वातावरणात हे सुंदर असे एक पवित्र शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी केलेले श्री सप्तकोटेश्वर मंदिर आहे. तर मित्रांनो, सर्व शिवभक्तांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि काही थोर मोठ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न इथं केला. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संपूर्ण सप्तकोटेश्वर मंदिराचा संपूर्ण हा व्हिडिओ पुढील भागात येत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलाच तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.